नमस्कार, मी गणेश जाधव. एमसीएनच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर डंग हे सोबत आहेत. न्यूरोसर्जन म्हणून ते सध्या कार्यरत आहे. खरं तर न्यूरोसर्जन म्हणजे नेमकं काय प्रकार आहे, त्याचा कशा पद्धतीनं उपचार पद्धती असतात, या सगळ्या गोष्टीवरती आपण सरांसोबत आज चर्चा करणार आहोत. सर, तुमचं एमसीएन न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमात खरं तर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार. अ, धन्यवाद. सर, तुमचा परिचय जर द्यायचा झाला सुरुवातीला, तर एक काय परिचय प्रेक्षकांना द्याल? परिचय म्हणजे मी डॉक्टर आनंद डंग. मी कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून मेडिकवर हॉस्पिटल इथे गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे. त्याच्या आधी मी दूत हॉस्पिटल आणि सिग्मा म्हणजे साधारणतः 10 वर्षापासून मी संभाजीनगरमध्ये न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे. आणि मी म्हणजे जर्मनी आणि जपानमध्ये फेलोशिप आणि स्कल बेस सर्जरी याबद्दल विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचा फायदा इथल्या रुग्णांना व्हावा एवढीच आपली इच्छा आहे. नक्कीच सर. खरं तर आपत्कालीन न्यूरोसर्जरीमध्ये नेमकं काय येतं? म्हणजे काय त्यामध्ये प्रकार असतात? बेसिकली न्यूरोसर्जरीमध्ये 3 ऑर्गन्सवर ट्रीटमेंट होते. एक तर ब्रेन, एक स्पायनल कॉर्ड आणि एक पेरिफेरल नर्व्स. तर ज्या काही आपत्कालीन न्यूरोसर्जरीज आहेत त्यामध्ये प्रामुख्याने येतं ते रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट म्हणजे हेड इंजुरी आणि स्पाइन इंजुरी. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो तसं ब्रेन अटॅक म्हणतो. आणि त्यामध्ये 2 प्रकारचे असतात. एक तर ब्लिडिंग झाल्यामुळे होतं किंवा म्हणजे रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होतो. या 2 मेन इमर्जन्सी आहेत. त्याच्यानंतर इपिलेप्सी म्हणजे अपस्माराचे झटके येणं, ही सुद्धा एक इमर्जन्सी आहे. तर या मेनली प्रामुख्याने येणाऱ्या इमर्जन्सी कंडिशन्स आहेत. खरं तर सर, डोक्याला दुखापत होण्याचे जे प्रकार असतात, तर ते काय असतात? बेसिकली डोक्याला दुखापत होणे म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट, ज्याला आपण हेड इंजुरी म्हणतो, किंवा स्पाइन इंजुरी, या दोन्ही गोष्टी आहेत. तर यामध्ये डोक्याला जे दुखापत होते त्यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या पद्धतीने ते मॅनिफेस्ट होतं. त्याच्यामध्ये प्रथम तर रक्तस्राव होणे किंवा मेंदूला आतून मार लागणे. जसा मुक्का मार लागतो बाकी ठिकाणी तसा मेंदूला सुद्धा मुक्का मार लागतो, त्याच्यामध्ये सुद्धा ब्लिडिंग होऊ शकते. तिसरं असतं ते म्हणजे डिफ्यूज एक्झोनल इंजुरी, म्हणजे कधी कधी पेशंट हा अनकॉन्शियस असतो पण बाकी स्कॅन वगैरे सगळं नॉर्मल असतं. तर या कंडिशनला डिफ्यूज एक्झोनल इंजुरी असं म्हणतात, ज्यामध्ये ब्रेन जे आहे ते आतून त्याला मार लागतो पण CT स्कॅन आणि MRI मध्ये दिसत नाही. तर प्रामुख्याने हे 3 मेन प्रकार आहेत. आणि रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचं बोलायचं झालं तर त्यात स्पाइन इंजुरी सुद्धा येते, ज्यामध्ये मणक्याला इजा होऊन हातापायाची ताकद जाणे किंवा हाताची ताकद जाणे असे प्रकार होऊ शकतात. जर डोक्याला दुखापत झाली तर त्यावर काय उपचार आहेत किंवा त्यावरती काय करायला पाहिजे? पहिले तर डोक्याला दुखापत होऊ नये यासाठी सगळे ट्रॅफिकचे रूल पाळावेत, ही सर्वात प्रथम गोष्ट केलेली अतिशय चांगली. पण त्यानंतर जर डोक्याला दुखापत झाली तर प्राथमिक ठिकाणी जो कोणी त्याला अटेंड करणारा असेल त्यांनी त्याला स्पाइन इंजुरी असं समजून त्याची मानेसहित त्याला उचलून शिफ्ट करायला पाहिजे, ही पहिली गोष्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला जर ब्लिडिंग होत असेल तर त्याला एका बाजूला झोपून ती ब्लिडिंग श्वासनलिकेत किंवा फुफ्फुसात जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर शिफ्ट झाल्यानंतर कुठल्याही इमर्जन्सी डिपार्टमेंटला जिथे न्यूरोसर्जरी बद्दल आहे किंवा CT स्कॅन MRI सुविधा आहेत सगळ्या डायग्नोस्टिक, अशा ठिकाणी पहिले त्याला हलवायला पाहिजे. आणि त्यानंतर मग तिथे सगळे तपासण्या झाल्यानंतर तो पुढचा रोल येतो की त्याला सर्जरी लागेल नाही लागेल. तर सर्जरीद्वारेही काही उपचार होऊ शकतात हेड इंजुरीचे, जसं की ब्लिडिंग झालेली आणि त्याच्यामुळे दबाव आलेला आहे मेंदूवर, तर आपण तो ब्लिडिंग काढून टाकू शकतो, त्यांनी जीव वाचवायला मदत होऊ शकते. किंवा जर जसं मी म्हणलं डिफ्यूज एक्झोनल इंजुरी, तर यामध्ये आपण म्हणजे औषधोपचारानेच बरा करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच सर, तुम्ही आतापर्यंत जी माहिती दिली आहे ही जर थोडक्यात आणि अतिशय सोप्या शब्दात जर प्रेक्षकांना समजून सांगायची झाली तर ती त्यांच्या शब्दात कशी समजून सांगा? थोडक्यात म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात ज्यामध्ये इंग्लिश शब्दाचा वारंवार वापर केला जातो, ते सर्वसामान्यांना लवकर कळत नाही, तर ते थोडक्यात कसं सांगा? सांगायचा मुद्दा असा आहे की
मेंदूला जेव्हा इजा होते तेव्हा मेंदू हे बंद कॅव्हिटीमध्ये आहे. असं समजा की हे स्कल जे आहे आपलं, जे ज्याला आपण डोकं म्हणतो, ते ज्या बोननी बनलेलं असतं त्या मेंदूला ते बंद कॅव्हिटीमध्ये म्हणजे बंद खोलीमध्ये असल्यासारखं आहे. तर ह्या मेंदू आणि बोन ह्याच्यामध्ये आवरण असतं ज्याला ड्युरा म्हणतो. तर बोन आणि त्याचं आवरण याच्यामध्ये जर ब्लिडिंग झाली तो एक प्रकार असतो हेड इंजुरीचा. ते आवरण आणि ब्रेनच्या मध्ये जर इंजुरी झाली किंवा ब्लिडिंग झाली, रक्तस्राव झाला, तो एक प्रकार असतो. आणि मेंदूच्या आतमध्ये रक्तस्राव होणं हा तिसरा प्रकार असतो. किंवा मेंदूला पूर्णपणे काहीच न दिसता आतून इजा होऊन जाते. जेव्हा खूप वेगात ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस, तर अशा केसेसमध्ये CT स्कॅन आणि MRI नॉर्मल असतो, पण पेशंट जो आहे तो अनकॉन्शियस असतो. तर जेव्हा ही जी ब्लिडिंगचे 2-3 प्रकार मी सांगितले, त्याच्यामुळे जर दबाव खूप वाढलेला असेल आणि पेशंट खराब असेल तर आपण सर्जिकल उपचार करतो, म्हणजे ऑपरेशनद्वारे ते ठीक करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर मेंदूला इजा असेल पण दबाव तेवढा नसेल तर त्यावेळेस आपण औषध गोळ्यांनीच त्याला बरं करण्याचा बरं करू शकतो आपण. नक्कीच सर. खरं तर मेंदूच्या स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये न्यूरोसर्जनची जी भूमिका खूप महत्वाची मानली जाते, ती भूमिका नेमकं काय असते? आता स्ट्रोकचे जसं मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रोकचे 2 प्रकार असतात. एक ब्लिडिंग झाल्यामुळे म्हणजे रक्तस्राव झाल्यामुळे, म्हणजे आपण ब्लड प्रेशर कंट्रोल करत नाही किंवा गोळ्या व्यवस्थित घेत नाही, मग एखाद दिवशी काही ताणतणावामुळे ब्लड प्रेशर खूप वाढतं आणि त्यामध्ये रक्तस्राव होतो मेंदूमध्ये. दुसरं की आपण रक्तपातळ होण्याच्या किंवा पाणी व्यवस्थित पित नाही, तर त्यावेळेस रक्ताच्या गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळे मग रक्तपुरवठा कमी होतो. असे मेंदूच्या ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन अटॅकचे 2 मेन प्रकार असतात. आता रक्तस्रावामध्ये डायरेक्ट ब्लड प्रेशर वाढल्यामुळे फुटू शकतं किंवा रक्तवाहिनीचा फुगा असतो, तो जर फुटला त्याला आपण अॅन्युरिझम म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रोक होऊ शकतो किंवा रक्तस्राव होऊ शकतो. त्याच्यानंतर जन्मतःच ज्या 2 रक्तवाहिन्या असतात, एक मेंदूकडनं हृदयाकडे घेऊन जाणारी आणि हृदयाकडनं मेंदूकडे आणणारी, या दोन्हींचा सेपरेट असतात त्या. पण कधी कधी लहानपणापासून त्या दोन्हींचा गुंता तयार झालेला असतो, ज्याला आपण आर्ट्रिओव्हेनस मालफॉर्मेशन असं म्हणतो. त्या गुंत्यामध्ये सुद्धा कधी कधी रक्तस्राव होऊ शकतो. तर हे स्ट्रोकचे प्रामुख्याने 3 प्रकार, म्हणजे हिमोरेजिकचे सुद्धा, म्हणजे ब्लिडिंगचे सुद्धा. तर त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो. समजा रक्तपुरवठा कमी असेल तर त्याला रक्ताची गुठळी काढून टाकणे किंवा जे आपण ऐकतो की 6 तासाच्या आतमध्ये इंजेक्शन दिलं तर ते बरं होतं, तर त्याला आपण गोल्डन आवर्स म्हणतो. म्हणजे 6 तासाच्या आत जर आपण पेशंट नेला आणि त्याला रक्तपुरवठा कमी झालेला असेल तर इंजेक्शन देऊन कधी कधी ती नस आपण मोकळी करतो. तर हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आहे, जर दबाव खूप वाढला तर आपण कवटीचा एक भाग काढून ठेवतो आणि त्याला जागा देतो, म्हणजे त्याला वेळ देतो. थोडक्यात की ते बरं होण्यासाठी जो काही वेळ लागतो तो वेळ देतो, त्यांनी जीव वाचायला मदत होते आणि मग नंतर रिकव्हरीचा पार्ट येतो. रक्तवाहिनीचा जो फुगा असतो त्याच्यासाठी 2 प्रकारचे ट्रीटमेंट असतात. एक तर आपण एंडोवॅस्क्युलर, म्हणजे जसं अँजिओग्राफी करतो हृदयाची तसं ही अँजिओग्राफी करून आपण ते बंद करतो तो फुगा, किंवा सर्जरी करून आपण त्याला क्लिप लावतो आणि त्याला बंद करतो, म्हणजे मुख्य प्रवाहापासून त्याला आपण वेगळं करतो. त्याच्यानंतर जे AVM जे म्हणलं मी, जो रक्तवाहिन्यांचा गुंता असतो, त्याला आपण ओपन सर्जरी किंवा अँजिओग्राफीद्वारे सुद्धा बंद करू शकतो. अगदीच खरं आहे सर. खरं तर मेंदू आणि मणक्याच्या ट्युमरचे प्रकार काय आहेत आणि त्याच्यावरती उपचार पद्धती काय आहेत? मेंदू आणि मणक्यामध्ये जवळपास 600 प्रकारचे वेगवेगळे ट्युमर सापडतात. यामध्ये प्रामुख्याने आपण 3 प्रकार घेतो. एक ज्याला आपण म्हणतो की प्रायमरी, म्हणजे जे मेंदू किंवा मणक्याच्या ज्या पेशी असतात त्याच्यापासून जो उद्भवतो त्याला आपण प्रायमरी ट्युमर म्हणतो. त्याच्यानंतर सेकंडरी ट्युमर, म्हणजे जो दुसरीकडनं मेंदूमध्ये आलेला असतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रायमरी जे आहे त्याच्यामध्ये आपण 2 प्रकार करतो, एक बेनाइन ट्युमर्स आणि एक मॅलिग्नंट ट्युमर्स. बेनाइन ट्युमर्स म्हणजे जे वर्षाकाठी
1 सेंटीमीटर किंवा 10 मिलीमीटर या गतीने वाढतात, म्हणजे हळूहळू वाढतात. आणि काही जी मॅलिग्नंट आहेत ती फार फास्ट वाढतात. तर ही जी हळू वाढणारी ट्यूमर आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपण पिट्युटरी ट्यूमर्स आहेत किंवा सीपी अँगल ट्यूमर्स आहेत, म्हणजे ज्याला शॉनोमा किंवा मेनिंजिओमाज, ही जी ट्यूमर्स आहेत, ही जी प्रकार आहेत, ही हळू वाढणारी प्रकार आहेत. आणि GBM, ज्याला आम्ही ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मी म्हणतो, किंवा लिम्फोमा आहे ब्रेनचा, ही जी आहेत ही मॅलिग्नंट प्रकारामध्ये येतात. आणि तसंच स्पाईनमध्ये सुद्धा सेम हीच ट्यूमर, शॉनोमा किंवा मेनिंजिओमा किंवा इपेंडायमोमा किंवा ॲस्ट्रिओसायटोमा म्हणजे ग्लायोमा, हीच ट्यूमर स्पाईनमध्ये सुद्धा असतात. तर हळू वाढणारी ट्यूमर पूर्णपणे काढली तर त्याचा क्युअर हा 100% असतो. मॅलिग्नंट ट्यूमरमध्ये आपण त्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट ऑफर करतो, ते कुठल्या भागात आहे त्याप्रमाणे. आणि याच्यामध्ये एक प्रकार असा असतो की जेव्हा हातापायाच्या ठिकाणी किंवा महत्त्वाच्या ठिकाणी जर गाठ असेल तर त्याला आपण अविक क्रेनिओटॉमी करतो, ज्याला आपण म्हणजे पेशंटला जागं ठेवून आपण त्याच्याशी बोलत त्या भागामध्ये त्याची टेस्ट करत आपण त्याचं ते फंक्शन जे ते प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याला अविक क्रेनिओटॉमी म्हणतात. त्याच्यानंतर असतं स्टिरिओटॅक्टिक बायोप्सी, म्हणजे जर गाठ खूप मध्ये असेल तर आपण MRI आणि CT स्कॅनचं फ्युजन करतो फ्रेम लावून, आणि त्याच्यानंतर एक छोटं होल करून पिन पॉईंट जाऊन आपण तेवढा तुकडा घेतो, याला बायोप्सी म्हणतात. तर असे विविध प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतर एंडोस्कोपिक, म्हणजे पिट्युटरी ट्यूमर आहेत, नाकामधनं आपण जाऊन ते ट्यूमर्स काढतो, किंवा मेंदूमध्ये जे पाण्याची पिशवी असते त्यामध्ये जे काही गाठी असतील तर त्या सुद्धा आपण एंडोस्कोपिकली काढतो, म्हणजे एक होल करतो, एंडोस्कोप टाकतो, दुर्बीण टाकतो आतमध्ये आणि त्याच्यातनं आपण तो काढतो, त्याला एंडोस्कोपिक रिमूव्हल म्हणतात. त्याच्यानंतर येतं, हे झाले महत्त्वाचे. आणि त्याच्यानंतर ॲडज्युएंट थेरपीज, म्हणजे ब्रेन ट्यूमरमध्ये सुद्धा रेडिएशन आणि किमोथेरपी असते. तर रेडिएशन देतो आपण नंतर, आणि किमोथेरपी ही युजली टॅबलेट फॉर्ममध्ये असते ब्रेनमध्ये, तर ती सुद्धा देतो. तर ह्या सगळ्यामुळे मेन जे आपलं हे असतं मणक्याच्या आणि मेंदूच्या ट्यूमरचं मेन पर्पज हे असतं की त्याची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहावी आणि त्याचं आयुष्यमान सुद्धा वाढावं. डिस्क प्रोलॅप्ससाठी उपचार पर्याय काय आहे? डिस्क प्रोलॅप्स हा खूप कॉमन असा आजार आहे, ठीक आहे. आणि यामध्ये मग ऑर्थोपेडिक्स आणि न्यूरोसर्जन यामध्ये ते चालू असतं. दोघेही ट्रीट करू शकतात. ज्यांनी स्पाईनमध्ये काम केलेलं आहे असे दोघी लोक ती ट्रीट करू शकतात. डिस्क प्रोलॅप्ससाठी मेनली 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आहेत. एक तर मायक्रोस्कोपिक, छोटं होल करायचं आणि मायक्रोस्कोपद्वारे ते काढून टाकायचं, एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमी करतो आपण. किंवा मग वेगवेगळे इंजेक्शनचे पर्याय असतात, ओझोन असतं किंवा त्याच्यानंतर तिथे इंजेक्शन देणं असतं, ज्यांनी आपण पेन रिलीव्ह करू शकतो. तर ह्या नॉन इन्व्हेजिव्ह टेक्निक झाल्या. इन्व्हेजिव्हमध्ये एंडोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक सर्जरी असं आपण करतो. अगदी खरंच आहे सर, जी माहिती दिली आहे ही प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाची ठरतीये. मात्र प्रामुख्याने यामध्ये चेहऱ्याच्या ज्या असह्य वेदना असतात त्या काय असतात? बेसिकली चेहऱ्याच्या असह्य वेदना आणि त्याला सुसायडल पेन असं सुद्धा सामान्य भाषेत म्हणतात. हेला आम्ही आमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणतो. यामध्ये होतं काय की चेहऱ्याच्या एका विशिष्ट भागामधनं, म्हणजे जबड्यापासून ते डोळ्याच्या वरच्या भागापर्यंत कुठून तरी इलेक्ट्रिक शॉक लाईक पेन येतं. आणि हे कधी होतं? जेवताना होतं, बोलताना होतं, त्याला वारा जरी लागला त्या भागाला किंवा दाढी करताना होतं, तर तेवढ्या वेळापुरतं येतं. 2 ते 10 सेकंद 20 सेकंद ते राहतं आणि आपोआप कमी होतं. पण त्या 10 ते 20 सेकंदमध्ये पेशंटला इतकं ते इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखं होतं की त्याला असह्य होतं. मग अशी पेशंट काय करतात, दाताचंच पेन आहे किंवा अजून काहीतरी आहे म्हणून दाताच्या डॉक्टरांकडे पहिले जातात, दात काढून घेतात. आणि मग लक्षात येतं की अरे हे तर नाही आहे, कारण पेन तर नाही गेलं. मग त्याला आम्ही MRI करतो. MRI मध्ये असं आढळून येतं की जी नस असते इकडच्या वेदना घेऊन जाणारी किंवा सेन्सेशन घेऊन जाणारी,
त्याच्यात एक्स्ट्रा करंट, रक्तवाहिनीचं टच झाल्यामुळे एक्स्ट्रा करंट तयार व्हायला चालू होतात. मग यांना आम्ही आधी औषधं देऊन बरं करतो. जर ते औषधाने जर बरं झालं गोळ्याने तर फारच छान, नाही झालं तर मग आम्ही सर्जरीचा पर्याय देतो. यामध्ये आम्ही काय करतो की जी रक्तवाहिनी आणि नस आहे याच्यामध्ये एक टेफ्लॉनचा पॅच ठेवतो. हा पॅच झाल्यानंतर, ते सेपरेट झाल्यानंतर पेशंटला एकदम रिलीफ मिळून जातो पेनपासून. हा सर्वात चांगला उपचार पद्धती आहे, ही सर्वात चांगली. आणि त्याच्यातही नाही झालं किंवा ओल्ड एज आहे किंवा त्याला अजून काही रिफ्रॅक्टरी गोष्टी आहेत, म्हणजे बाकीचे आजार खूप आहेत, तर अशा वेळेस आपण इंजेक्शननी सुद्धा बरं करतो. पण आम्ही इंजेक्शन युजली पहिली ट्रीटमेंट म्हणून प्रेफर करत नाही, कारण एकदा जर नसेमध्ये चेंजेस झाली, त्या नसेमध्ये जर चेंजेस झाली तर वेगळ्या प्रकारचे सेन्सेशन येतात आणि मग ते कशानेच बरे होऊ शकत नाहीत, ना सर्जरीनी ना कशाने. तर त्याच्यामुळे सर्जरी हा आधी गोळ्या, आणि जर गोळ्याने नाही बरं झालं तर सर्जरी हा उत्तम. अच्छा, अगदी खरं आहे सर. खरं तर कार्पल टनेल सिंड्रोम म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यावरती कशा पद्धतीचे उपचार आहेत? हा एक फार कॉमन आजार आहे, बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहीत नसतं. म्हणजे याच्यात होतं काय की आपली नस एका टनेल मधनं, इथे हाताच्या इथे एक टनेल असतं त्याच्यामधनं जात असते. तर जी लोक खूप कम्प्युटरवर काम करतात किंवा घरात विशेषतः ज्या स्त्रिया आहेत जे पोळ्या करणे किंवा कणिक मळणे, तर अशा वेळेस ही जी ऍक्शन होते त्याच्यामध्ये इथे नस दबल्या जाते आणि इथे सगळं पेन व्हायला चालू होतं. आणि रात्रीच्या वेळेस हे पेन खूप जास्त होतं. हे बेसिकली अंगठा आणि एवढ्या भागातच होतं, पण ते खूप जास्त होतं. मग त्याच्यात कंगवा करता येत नाही, आणि किंवा कोणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो किंवा कोणी स्टिरॉइडवर असतं, तर अशा लोकांना हे प्रॉब्लेम्स जास्त होण्याची शक्यता असते. तर ह्याच्यावर सर्जरी म्हणजे आपण तिथेच एक भूल देतो आणि तिला रिलीज म्हणजे त्या नसेला मोकळं करून टाकतो. तर ह्याचे सुद्धा रिझल्ट खूप चांगले आहेत. तर आणि हा सुद्धा एक असं निग्लेक्टेड बाबा, आपण बरेच वर्ष ते काढतो की अरे दुखत असेल, आज हे केलं ते केलं, आणि मग जेव्हा येतात तेव्हा ते खूप सिव्हिअर पेन असतं किंवा काम करता येत नाही. अशा वेळेस रुग्ण आमच्याकडे येतो. तर हे जर लवकर डिटेक्ट झालं तर अजून बेटर होऊ शकतं. नक्कीच सर. सर आता महत्त्वाचं म्हणजे अपस्मारच्या श्रद्धा आणि अविश्वास म्हणजे काय आहे नेमका, तो प्रकार काय? बेसिकली अपस्मार म्हणजे इपिलेप्सी किंवा सीझर किंवा मिरगीचे झटके येणे ज्याला आपण म्हणतो. तर हे कसं आहे ना, हे बेसिकली तर एक पहिली मोठी अंधश्रद्धा अशी आहे की हे फार मोठा आजार आहे किंवा काहीतरी आहे. तर हा आजार नाहीये, हे एक डिसऑर्डर आहे. म्हणजे ब्रेनमध्ये थोडी ॲबनॉर्मॅलिटी आल्यामुळे होणारा प्रकार आहे तो, की आपल्या ब्रेनमध्ये इलेक्ट्रिक करंट्स असतात, चालूच असतात, पण ती जेव्हा जास्त प्रमाणात येतात तेव्हा ती वेगवेगळ्या प्रकाराने समोर येतात. म्हणजे कोणाला फक्त चेहरा वाकडा होतो, म्हणजे थोडा थरथर कापतो, कोणाला हात थरथर कापतो, कोणाला असं वेगळं स्मेल येतं आणि पोटातून हे होतं, किंवा तो कोणाला थोड्या वेळाकरता अनकॉन्शियसनेस येतो, म्हणजे अंधारी आल्यासारखी असते एकदम कम्प्लीट काही काळाकरता, किंवा कोणाकोणाला खूप सिव्हिअर येतं ज्याच्यामध्ये आधी हातपाय हलायला लागतात, मग त्याच्यानंतर तोंडाला फेस येतो, आपल्या जिभेला जखमा होतात ते दबल्यामुळे, आणि मग बेशुद्धपणा येतो. तर असे हे अपस्माराचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर मेन पहिली अंधश्रद्धा आहे की हा एक आजार आहे, मग तो लपवायचा. म्हणजे त्याच्या गोळ्या असतील तर ते सांगायचं नाही, म्हणजे विशेषतः लग्न करताना किंवा कोणाला हा प्रॉब्लेम असेल तर लोक लपवून ठेवतात, तर तसं करायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर लोक जेव्हा येतं, फीट येते तेव्हा त्याला कांदा देतात, म्हणजे तो सुंगायला. फीटचा आजार, असं त्याला भाषेत त्यांच्या फीट्स म्हणतात त्याला. तर कोणी कांदा सुंगायला देतं किंवा कोणी पाणी टाकतं, म्हणजे त्याला लवकर शुद्धीत आणण्यासाठी हलवतात लोक. तर तसं काही करायचं नाही. जेव्हा केव्हा त्याला फीट येते ती येऊ द्यायची. फक्त एक गोष्ट करायची की त्याला एका बाजूवर करायचं, म्हणजे जेणेकरून जो काही फेस येईल किंवा जे काही जीभ चावल्यामुळे रक्तस्राव होईल तो फुफ्फुसात नाही जाणार आणि त्याला त्रास नाही होणार. तर ती आपोआप थांबते. ते थोड्या वेळाकरता असतं, म्हणजे एक 5 मिनिटं चालतं, कोणाचं 2 मिनिटं चालतं, आणि त्याच्यानंतर ते ठीक होऊन जातं. पण त्या दरम्यान लोक
म्हणजे घाबरून जे काही करत राहतात ते करायला नाही पाहिजे. त्यावरती उपचार पद्धती काय असतात? उपचार पद्धती म्हणजे एक तर गोळ्या, टॅबलेटनी जवळपास 90% अपस्माराचे रुग्ण स्टेबल राहतात, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आता अपस्मारांची काही महत्वाची उदाहरण द्यायचे म्हणजे जॉन्टी रोड्स आहे किंवा आईन्स्टाईन आहे. या लोकांना अपस्माराचा त्रास होता पण त्यांनी त्यांची लाईफ व्यवस्थित जगलेली आहे. ठीक आहे. तर अपस्माराचं एकतर बाऊ बाळगायचा नाही, गोळ्या व्यवस्थित घ्यायच्या, वेळेवर घ्यायच्या, तरी ते व्यवस्थित कंट्रोल राहतं. आणि जेव्हा 3 गोळ्या देऊन सुद्धा ते कंट्रोलमध्ये नाही राहत काही जणांचं, तर मग त्यावेळेस सर्जरी हा एक उपचार पद्धती असू शकते. आज आपल्यासोबत डॉक्टर आनंद डंग सर होते. त्यांनी न्यूरोसर्जन या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यावरती त्यांनी सांगितलं कशा पद्धतीनं त्यावरती उपचार घेणं अपेक्षित आहे. समाजामध्ये त्या अंधश्रद्धा आहे, त्या कशा पद्धतीच्या आहेत आणि त्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी आज आपल्यासोबत चर्चा केली. सर, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. पुन्हा भेटूया एमसीएन न्यूजच्या खास चर्चा खास डॉक्टरांसोबत. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. धन्यवाद.